मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील अशा एका घाटाविषयी माहिती पाहणार आहोत की जो घाट ब्रिटिशांच्या काळापासून वापरला जात आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी या तालुक्याला आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील राजापूर या तालुक्याला जोडणारा हा घाट रस्ता आहे। अर्थातच या घाटाचं नाव आहे अनुस्कुरा घाट। अनुस्कुरा हा घाट नागमोडी वळणाचा आहे, त्यामुळे जर तुम्ही ते रात्रीचा प्रवास करत असाल तर इथे तुम्ही गाडी ही सावकाश चालवा। या व्हिडिओमध्ये आपण अनुस्कुरा या घाटाविषयी संपूर्ण माहिती ही पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार मित्रांनो, सुमित द्रोणाचार्य या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आणि या व्हिडिओमध्ये आपण अनुस्कुरा घाटाबद्दल माहिती पाहणार आहोत आणि खास करून हा घाट ड्रोनच्या साहाय्याने पाहणार आहोत। आणि या व्हिडिओमध्ये या घाटाविषयी आपण संपूर्ण माहिती ही पाहूया। तर चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अनुस्कुरा या घाटाविषयी माहिती पाहणार आहोत। हा घाट पुण्यापासून 250 किलोमीटरच्या अंतरावर आहे, तर कोल्हापूरपासून 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे। ब्रिटिशांच्या काळापासून हा घाट वापरला जात आहे। दख्खनच्या पठारावर येण्यासाठी किंवा कोकण किनारपट्टीवर जाण्यासाठी या घाटाचा वापर केला जात असे। नागमोडी वळणाचा हा घाट प्रवासासाठी थोडासा अवघड आहे, पण आपण वेगावरती नियंत्रण ठेवलं व गाडी सावकाश चालवली तर हा घाट खूप सुंदर आहे। पावसाळ्यामध्ये या घाटाचं सौंदर्य हे दुपटीने वाढतं। उंचावरून पडणारे धबधबे हे पर्यटकांचं लक्ष केंद्रित करतात। हा घाट प्रामुख्याने रत्नागिरी, राजापुरी, लांजा आणि मालवण या ठिकाणी जाण्यासाठी वापरला जातो। अनुस्कुरा या घाटाचं स्थान कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका यांच्या दरम्यान आहे। अनुस्कुरा घाट हा दिवसा खूप सुंदर दिसतो, पण रात्रीचं इथे घनदाट काळोख असतो। या घाटामध्ये लाईट्स नाहीयेत, त्यामुळे तुम्ही तुमची गाडी ही सावकाश चालवा। घाटामध्ये आजूबाजूला वस्ती नाहीये, त्यामुळे जर तुम्ही परिवारासोबत रात्रीचा प्रवास करत असाल तर इथे या घाटामध्ये अजिबात थांबू नका। या घाटावरूनच आपल्याला अर्जुन धरणाची सुंदरता ही दिसते। इंग्रजांच्या काळामध्ये राजापूर या बाजारपेठेतून माल घाट माथ्यावर नेण्यासाठी या घाटाचा वापर केला जात असे। मित्रांनो, आम्ही मालवणवरून पुण्याच्या दिशेने निघालो होतो आणि आम्ही अनुस्कुरा या घाटाचा वापर केला। हा घाट खूप सुंदर आहे आणि आम्ही बरोबर सायंकाळच्या वेळेस इथे पोहोचलो व आम्ही खास करून इथे गाडी थांबून हे ड्रोन शॉट्स घेतले। मित्रांनो, या प्रवासादरम्यान मला एक गोष्ट समजली आणि ही गोष्ट मी प्रत्येक वेळेस नोटीस करत असतो। ती अशी की आपण एखादं एक ठिकाण पाहण्यासाठी निवडतो आणि ते ठिकाण सुंदरच असतं, पण त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा जो रस्ता असतो, जो प्रवास असतो, तो खूप सुंदर असतो आणि आपण तो कधीही विसरू शकत नाही। आजच्या आधुनिक काळामध्ये व धावपळीच्या जीवनामध्ये आपण जगणंच हे विसरून गेलोय, त्यामुळे आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या फ्रेंड्ससोबत आपण 4
4-5 दिवसाची सुट्टी काढून अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला हे गेलं पाहिजे. जर आपल्याला एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल व प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर आपण जिथे आता आहे तिथून निघणं हे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आम्ही मालवणला जाण्यासाठी या घाटाचा वापर केला आणि परत पुण्याकडे जाण्यासाठी हा घाट वापरला. मित्रांनो, हा घाट खूप सुंदर आहे. पावसाळ्यामध्ये याचं सौंदर्य हे दुपटीने वाढतं. आम्ही वेळ काढून या घाटामध्ये थांबलो होतो आणि या व्हिडिओमध्ये या घाटाविषयी मी संपूर्ण माहिती ही दिलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सुमित द्रोणाचार्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.